400 पार भाजपाचा नव्हे देशातील जनतेचा नारा। लातूर ग्रामीण मधून सर्वाधिक मताधिक्य मिळावे, महायुतीच्या मेळाव्यात नामदार संजय बनसोडे यांचं आवाहन। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देशाला महासत्तेकडे घेऊन जाण्याचं काम करीत आहे। गेल्या 10 वर्षात देशहितासाठी आणि देशभरातील जनतेच्या विकासासाठी केलेल्या कामामुळे 400 पार हा जनतेचा आवाज झाला आहे। 400 पार भाजपाचा नव्हे तर जनतेचा नारा असून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांना जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळावे यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार यंत्रणा गतिमान करावी असे आवाहन राज्याचे युवक कल्याण व क्रीडा मंत्री नामदार संजय बनसोडे यांनी लातूर येथील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना केले। लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या प्रचारार्थ लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, रासप व मित्रपक्ष महायुतीचा मेळावा भाजपा नेते आमदार रमेश अप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार रोजी लातूर येथील गिरवलकर मंगल कार्यालयात पार पडला। या मेळाव्यास राज्याचे युवक कल्याण व क्रीडा मंत्री नामदार संजय बनसोडे, महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, शिक्षक आमदार विक्रम काळे, किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे, बब्रुवाण खंदाडे, भाजपा नेत्या अर्चनाताई पाटील चाकूरकर, लातूर लोकसभा निवडणूक प्रभारी प्राध्यापक किरण पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख ॲडव्होकेट बळवंत जाधव, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲडव्होकेट व्यंकटराव बेद्रे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, लोकसभा निवडणूक प्रमुख राहुल केंद्रे, माजी सभापती अशोक काका केंद्रे, किसान मोर्चाचे विक्रम काका शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट शिवाजीराव माने, जिल्हा प्रमुख गोपाळ माने, युवा जिल्हा प्रमुख कुलदीप सूर्यवंशी, भागवत सोट, राजकुमार सुरवशे, सदाशिव गव्हाणे, रिपाईचे धम्मानंद घोडके, विजयकुमार गायकवाड, राष्ट्रवादीचे विनोद आंबेकर, गणेश माडजे, महेंद्र गोडभरले, दशरथ सरवदे, बनसी भिसे, अभिषेक आकणगिरे, सतीश आंबेकर यांच्यासह महायुतीच्या अनेक मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती। मेळाव्याला हजारोंचा जनसमुदाय। या मेळाव्यास मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, रासप व मित्रपक्ष महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हजारोंच्या संख्येने उपस्थित होती। देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी सभागृहात दणाणून सोडले होते। या महायुतीच्या मेळाव्यात मोठ्या उत्साहाचे वातावरण होते। रमेश अप्पांनी विकासासाठी मोठा निधी आणला। लातूर जिल्ह्यातील सर्व विधानसभेत महायुतीच्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून नामदार संजय बनसोडे म्हणाले की लातूर ग्रामीण मतदारसंघात प्रस्थापितांविरुद्ध लढाई होत असतानाही महायुतीच्या मेळाव्याला मिळालेला मोठा प्रतिसाद हीच आमदार रमेश अप्पा कराड यांच्या कार्याची पावती आहे। आपणनी मतदारसंघात गावागावाचा आणि जनतेचा विकास झाला पाहिजे यासाठी सतत विविध खात्याच्या मंत्र्यांकडे आग्रह धरून शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून लाखो नव्हे तर कोट्यवधीचा निधी मतदारसंघात खेचून आणला असल्याचे बोलून दाखवले। देशहितासाठी मोदीजींची गरज, विकसित भारत करण्याचे स्वप्न नरेंद्रजी मोदी यांचे आहे। देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी जिद्दीने काम करीत आहेत। मोदीजींच्या नेतृत्वात नितीनजी गडकरी यांनी राज्यातच नव्हे तर देशभरात रस्ते बांधणीच्या कामात क्रांती केली। देशहितासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे काळाची गरज असल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधून सुधाकर शृंगारे यांना बहुमतांनी विजयी करण्यासाठी मेहनत घ्यावी असेही आवाहन नामदार संजय बनसोडे यांनी केले। लातूरला हक्काचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्न नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना उभा राहिला। सिमेंट रस्त्याचे जाळे निर्माण झाले, अनेक विकास कामांना गती मिळाली। येत्या काळात समुद्रात वाहून जाणारे लातूरला हक्काचे पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी पाणी मिळावे आणि केंद्रीय विद्यापीठ कार्यान्वित व्हावे यासाठी प्रयत्नशील आहोत असे सांगून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की सर्वांना सन्मानाने बोलणारे सुधाकर शृंगारे खासदार झाले म्हणून कधीच हवेत गेले नाहीत। त्यांचे पाय जमिनीवरच आहेत। सर्वजण उत्सव आणि महापुरुषांची भव्य दिव्य जयंती साजरी केली। मराठवाड्यात सर्वाधिक मतांनी शृंगारे निवडून येणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले। काँग्रेस आमदारांची 15 वर्ष, माझे 3 वर्ष। लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून गेल्या 15 दिवसात पावसाळ्यातील छत्रीप्रमाणे काँग्रेस गावागावात दिसत आहे। हे लोक 5 वर्ष कुठे होते असा प्रश्न उपस्थित करून आमदार रमेश अप्पा कराड म्हणाले की गरिबी हटावचा नारा देऊन सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने गरिबांची गरिबी हटवली नाही, मात्र पुढाऱ्यांच्या परिवारांचे हित साधले।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब माणसाला केंद्रबिंदू मानून अनेक योजना सुरू केल्या, त्याचा प्रत्यक्ष लाभ दिला. लातूर ग्रामीण मतदारसंघात गेल्या 15 वर्षांपासून काँग्रेसचा आमदार आहे. त्यांनी 15 वर्षात केलेल्या कामापेक्षा आमदार म्हणून मी 3 वर्षात केलेली कामे कितीतरी पटीने अधिक आहेत. साखर कारखान्याच्या माध्यमातून राजकारण करणाऱ्या सहकार महर्षी यांनी यावर्षी शेतकऱ्यांचा ऊस वाळवण्याचे पाप केले. मागील वर्षांच्या अनेक शेतकऱ्यांचे अद्याप ऊस बिले दिले नाहीत याची आठवण करून दिली. 50,000चे मताधिक्य मिळावे. महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे कमी बोलणारे, अधिक काम करणारे, कार्यक्षम आहेत. मोदीजींच्या कामांना समर्थन देण्यासाठी सुधाकर शृंगारे यांना लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून किमान 50,000चे मताधिक्य मिळावे यासाठी भाजपासह महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, आजपासून कामाला लागावे असेही आवाहन आमदार रमेशप्पा कराड यांनी केले आहे. काँग्रेसने संविधानाची पायमल्ली केली. गेल्या 5 वर्षात नरेंद्र मोदी यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले, महत्त्वपूर्ण विधेयक मंजूर केले. या सर्व विधेयकाला आपला प्रतिनिधी म्हणून मला समर्थन देता आले असे सांगून खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्र शासनाने सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजनेबरोबरच जिल्ह्यात केलेल्या विविध कामांची माहिती दिली. भाजपा देशाची घटना बदलणार, संविधान बचाव असे काँग्रेसवाले बोलत आहे. याचा खरपूस समाचार घेताना 1975 साली इंदिरा गांधींनीच आणीबाणी लागू करून संविधानाची पायमल्ली केली होती. हे कदापि विसरता येणार नाही. नरेंद्र मोदी संविधान हा देशाचा ग्रंथ समजून काम करतात असेही शृंगारे यांनी बोलून दाखवले. या महायुतीच्या मेळाव्यात आमदार विक्रम काळे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, बब्रुवान खंदाडे, दिलीपराव देशमुख, ॲडव्होकेट बळवंत जाधव, ॲडव्होकेट व्यंकटराव बेद्रे, अर्चनाताई पाटील चाकूरकर, गोपाळराव माने, ऋषिकेश कराड, धम्मानंद घोडके, कुलदीप सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी नरेंद्रजी मोदी यांच्या कार्याचे कौतुक करून काँग्रेस आघाडीच्या कारभारावर टीका केली व तसेच खासदार सुधाकर शृंगारे यांनाच बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. प्रारंभी ॲडव्होकेट दशरथ सरवदे यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले तर शेवटी भागवत सोट यांनी आभार मानले.